प्रतिवर्षीप्रमाणे सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 8वं. 8 वर्ष झाली आपण इथं सप्ताह करतोय आणि साधारण 8 वर्ष गेली 7 वर्ष आणि 8वं वर्ष आहे. साधारणतः 56 कीर्तन आणि 56 प्रवचन या ठिकाणी झाली. बरोबर ना? 7 56. आता 56 कळत नसेल तर 56 सांगतो. बरोबर ना? पण अजूनही आपल्याला आता हे रेकॉर्डिंग चालू आहे, बोलावं की न बोलावं वाटतं मला, पण अजूनही आपल्याला कीर्तनात आल्यावर बोलू नका हे सांगावं लागतं. हे शोकांतिक आहे. किती वर्ष झाल्यावर आपल्याला कळणार आहे की कीर्तनाच्या मर्यादा काय आहेत, कीर्तनात आल्यानंतर काय करायचं असतं. महाराज, मी नेहमी म्हणतो, आम्हाला माहिती आहे, शहाण्या माणसाने कीर्तनाला येऊ नये मी म्हणतो. कारण जर कीर्तनाच्या मर्यादा आपल्याला पाळणं होत असतील ना तर येऊच नाही. कीर्तनाचे काही नियम आहेत. आल्यानंतर मांडी घालून बसलं पाहिजे, आल्यानंतर कोणी बोललं नाही पाहिजे. मग म्हणत असाल तुम्ही कसं काय बोलताय, तुमचा प्रश्न असेल काय, मांडीच घालून का बसायचं? त्याचं कारण आहे, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. तो परमात्मा कोणत्या रूपानं, जिथं जिथं अखंड हरिनाम सप्ताह, जिथं जिथं त्याचा नामघोष सुरू आहे, त्या प्रत्येक ठिकाणी भगवंत परमात्मा कोणत्या ना कोणत्या रूपानं असतोच, उपस्थित असतो त्या ठिकाणी. मग यदा कदाचित पुण्य करता पापे होती, आपण आपली पाय जर वर केला आणि चुकून भगवंतालाच लागला तर पुण्य होईल का पाप होईल सांगा? म्हणून मांडी घालून कीर्तनात बसावं. कीर्तनात बोलू नये कोणी सुद्धा. का बोलायचं नाही? संतच सांगतात, कीर्तनी बडबड करेल जो कोणी, बेडूक होनी येईल जन्म. कीर्तनात जर बोललं तर काय होतं? बेडूक होऊन जन्माला येतं. बेडूक आता हळूच हळूच बोललं ना तर ते पावसाळ्यात बेडक्या पडतात ना वरनं, त्या होणार. आणि मोठ्यानं बोललं तर विहिरीत आमच्याकडे असतो असा मोठा, त्याला सोन्या बेडूक म्हणतात, कपारीत बसलेला. तुमच्याकडे काय म्हणतो महाराज? सोन्या बेडूक म्हणतो आम्ही त्याला. जसा चमकतो जरा, पिवळसर असतो, मोठा बेडूक असतो. पण बेडूक होणार यात शंका नाही. मी माझ्या पदरचं सांगत नाही, संतांनी जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. आता अपेक्षा आहेत मला, कमीत कमी पुढचे 7 दिवस म्हणत नाही, 2 तास तरी तुम्ही बोलणार नाही. जगद्गुरु तुकोबार या अभंगातून काय सांगतात याचा विचार आपण करूच. पण प्रतिवर्षीप्रमाणे सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह अगदी सुंदर असं नियोजन. मी अनेक ठिकाणी कार्यक्रमाला जातो, पण फार क्वचित ठिकाणी असं नियोजन असतं बरं का राहुल महाराज. एवढं सुंदर नियोजन केलंय तुम्ही की दृष्ट लागावी असं. कदाचित प्रतिवर्षी यापेक्षाही चांगलं असेल, पुढच्या वर्षी आणखी यापेक्षाही चांगलं होईल. पण खरंच सुंदर, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या बाकीच्या गोष्टीचं करण्यापेक्षा सगळ्यात जास्त मनाला जे भावलं इथं आल्यानंतर ती सगळी तरुण मुलं टाळ घेऊन उभा आहेत, याचं कौतुक आहे महाराज. तरुणा भाग्यवंत न ते हरी कीर्तनात. काय म्हटलं महाराज? तरुण माणसं आज गावोगावी सप्ते होतात, पण तरुण मुलं सप्तात असतात असं मात्र. आणि जर लोकांना म्हणलं चुकून मुलं कुठे आहे तो, त्यांचं काय वय अशी उत्तर येतात महाराज. आणि जर एखादा, अगदी तुकोबारांच्या भाषेत सांगू तुम्हाला, एखाद्याचा मुलगा भजनाला चालला, कीर्तनाला चालला, हरिपाठाला चालला, तर तुकोबारांची भाषा आहे महाराज, आमुच्या कोळी नव्हते आईसे आणि हे चिप्पीसे जन्मले. तुकोबारा बोलतात, आमच्या कुळात असं कोणीच नव्हतं, पण हे कुठून आलंय काय माहिती, सारखं देव 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 असं करत आहे. पण तुमची इथं पाहिल्यानंतर आनंद आहे महाराज. ही सगळी गुणवान मंडळी आहेत, सगळी पंचक्रोशीतील ही सगळी दातृत्व, खूप दाते आहेत. त्याच्याशिवाय कारण बोलायच्या गोष्टी सोप्या आहेत, बोलता वाटे सोपे. आपण करताना करणाऱ्याला आणि संयोजकाला माहिती की याच्यासाठी काय करावं लागतं. मी आल्यापासून आपल्या सर्वांची उपस्थिती इथं, मग आदरणीय दीपक महाराज असतील, मृदंगाला ज्यांनी साथ चालू आहे ते आमचे जगदीश महाराज. बघा जवळचा माणूसच काय म्हणतात, जगदीश महाराज आहेत.
आमच्या दीपक महाराजांचा चिरंजीव शेखर महाराज भोईटे आहेत, गायनाचार्य ज्यांची आज विशेष उपस्थिती आहे अचानक, ते आमचे हरिभक्त पारायण, आमचे गुरुबंधू जे माझ्यावर बंधुवत प्रेम करतात ते हरिभक्त पारायण भजनानंद कीर्तनकार गायनाचार्य धनंजय महाराज ओलेकर. तुम्ही त्यांना ओळखत असाल, त्यांचा आवाज हीच त्यांची ओळख आहे. महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, गोवा असेल, आंध्र प्रदेश असेल, या 4 राज्यामध्ये मामांचा आवाज ऐकला तरी लोक काय करतात, धनू मामा आलेत म्हणून मंदिराकडे येतात बरं का. कीर्तनाला नाही काय पण मामांच्या गायनासाठी येतात. आणि या सर्व तुम्हा सगळ्यांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे जुळून आला ते अगदी गोड व्यक्तिमत्व, माझ्यावर लहान भावासारखं प्रेम करणारं हक्काने तुम्ही आलंच पाहिजे महाराज. आणि त्यांच्या प्रेमाखातर नॉनस्टॉप 6 तास ड्राईव्ह करत इथपर्यंत आलो. मध्ये 2 ॲक्सिडेंट झालेत रोडला, बरंच ट्रॅफिक होतं, कुठेही थांबलो नाही. महाराजांना म्हणणं काही करून मी 6 वाजेपर्यंत नक्की पोचतोय. 7 ते 9चा कार्यक्रम आहे. आदरणीय हरिभक्त पारायण गायनाचार्य कीर्तनकार ते हे आहेत. आणि तुमच्या सर्वांचं काय आहे महाराज, लक्ष असू द्या त्यांच्यावर. अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व राहुल महाराज कदम यांच्यामुळे आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. असो, जास्त प्रस्तावनात वेळ घालवत नाही. 8:30 वाजलेत आणि कीर्तनाची वेळ 7 ते 9 आहे. राहिलेल्या 36 मिनिटांमध्ये आपण राहिलेल्या अभंगाचं चिंतन करू आणि मग पुढे बोलू. असो, जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून प्रत्येक व्यक्तीला, जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला आत्मउद्धाराचं सर्वोत्तम साधन सांगतात. अभंगाचं पहिलं चरण जर तुम्ही ऐकलं, वाचलं तर तुमच्या लक्षात येईल तुकोबरायची साधना सांगतात ते. बरं, फक्त साधन सांगितलं काय अभंगात? हा अभंग तुम्ही परत वाचा, बऱ्याच जणांच्या पाठातला आहे, अत्यंत सोपा आहे. जे गाथेचं रोज अनुष्ठान करतात, पारायण करतात, त्यांच्या कानपाठ तरी असणारा हा अभंग आहे. या अभंगातून फक्त साधनच सांगितलं नाही तुकोबरायांनी, तर त्या साधनेबरोबर त्या साधनेचं महत्व सांगितलं, त्या साधनाचा महिमा सांगितला आणि त्याचबरोबर ती साधना केल्यानंतर तुम्हाला काय फल प्राप्त होणार आहे हेही सांगितलं. का सांगावं लागलं तुकोबरायला? एकाच अभंगामध्ये 3 गोष्टी का सांगितल्या? साधना सांगितली, त्या साधनेचं महत्व सांगितलं आणि त्याचं फळही सांगितलं. त्याचं कारण आहे, दर्शनशास्त्रकार सांगतात, प्रयोजनम मनुद्देश्य मंदोपी न प्रवर्तते. जगामध्ये असा एकही व्यक्ती नाही की मला काहीतरी मिळणार आहे हे माहीत असल्याशिवाय काम करेल, कार्य करेल. मी नेहमी सांगतो, एक उदाहरण देतो छोटं. आता सप्ताह चालू आहे आणि एखाद्यानं प्रेमानं आम्हाला म्हणावं, महाराज आमच्या घरी चहा घ्यायला चला. आता आमच्यासारखे काही महाराज असतात, चहा पीत गेल्यानंतर सांगतात मी चहा घेत नाही, मग काय, कॉफी करा. आता कॉफी घरी असतीच असं नाही. मग ते घरातला जो माणूस असतो, करता असतो, तो सांगतो, बाळू इकडे ये रे, हे 2 रुपये घे आणि शेजारच्या दुकानातून काय कर, कॉफीची पुडी घेऊन ये. 2 रुपये घे कॉफीची पुडी आण म्हणल्यावर बाळू म्हणतो, बाबा मी कॉफीची पुडी आणतो खरं, पण त्याच्यासाठी मला काय पाहिजे, 1 रुपया चॉकलेटला पाहिजे, गोळ्यासाठी पाहिजे. मला सांगा, ज्या बाळूला व्यवहाराचं कुठलंही ज्ञान नाही, मी का उदाहरण सांगितलं, हे आपलं रोजचं चालतं बोलतं उदाहरण, तुमच्या लक्षात येईल लगेच. ज्या बाळूला व्यवहाराचं कुठलंही ज्ञान नाही, तो बाळू आपल्या स्वतःच्या आईने किंवा वडिलांनी सांगितलेलं काम करण्यासाठी 1 रुपयाच्या चॉकलेटची, एका चॉकलेटची जर अपेक्षा करत असेल, तर ज्यांची लग्न झालेत, जे रोज व्यवहारामध्ये गुरफटून गेलेत, संसाराशिवाय ज्यांना दुसरं काही कळतच नाही, कशाचं ज्ञानच नाही, अशी माणसं जर फक्त साधना सांगितली तर करतील का? बोला, नाही करणार. म्हणून तुकोबरायला साधनेबरोबर ती साधना केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार हे सांगावं लागलं. भले ज्ञानोबराय, भले भगवान परमात्मा गीतेत म्हणत असतील की कर्म करत असताना कोणत्याही फलेची अपेक्षेशिवाय तुम्ही कर्म करत जा. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. फळाची अपेक्षा न करता कर्म करावा हा गीता संदेश जरी असला तरी सामान्य माणूस मात्र व्यवहारामध्ये काही ना काहीतरी फळ मिळल्याशिवाय कार्य करायला प्रवृत्त होत नाही. हा न्याय संतांनी जाणला, तुकोबरायांनी जाणला आणि म्हणून तुकोबरायांनी या अभंगामध्ये साधनेबरोबर फळ सांगितलं, दुसरं काही कारण नाही. बरं, सांगितलं कोणी?
संतांनी, बरं का, दुसरं कोणी सांगत नाही. मी तर असं म्हणतो की तुम्ही जगामध्ये अनेक संप्रदाय आहेत, अनेक पंथ आहेत. कोणत्याही पंथामध्ये, कोणत्याही संप्रदायामध्ये तुम्ही सगळ्यांचं जर चिंतन केलं, अभ्यास केला बारकाईने, तरी वारकरी संप्रदायांनी या संतांनी जो अनमोल ठेवा आपल्यासाठी ठेवलाय, उपलब्ध करून दिलाय, तो ठेवा म्हणजे आमचं संत वाङ्मय आहे. आणि तुम्ही संत वाङ्मयाचं जर बारकाईनं चिंतन, अभ्यास केला, मनन केलं, तर मी असं म्हणतो महाराज की जगामध्ये असा प्रश्न नाही की ज्या प्रश्नाचं उत्तर आमच्या संत वाङ्मयामध्ये नाही. संत वाङ्मय साधन आहे. अगदी ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरी विषयी बोलायचं म्हटलं तर आमचे वैकुंठवासी हरिभक्त पारायण गुरुवर्य दादा म्हणायचे, नेहमी सांगायचे का आवडीने दादांची कोई होती, साचची बोलाचे नोहे संसार जिनतेनी, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरीय. या अक्षर साधी नाहीत महाराज, कळालं का? ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. साधी अक्षर नाहीत महाराज. या अक्षरामध्ये आत्म्याला अवतीर्ण करायची शक्ती आहे, ताकद आहे, ब्रह्म समोर आणायची ताकद आहे. आणि हा ठेवा संतांनी आपल्याला काय केलाय, तुमच्या आमच्या समोर उपलब्ध करून दिलाय. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत आहे. एका एका अक्षरामध्ये सामान्य नाही महाराज, हा अनमोल ठेवाय. आपल्याला त्याचं काय नाही, अजून जाणीव नाही. तुम्हाला मी उदाहरण सांगतो. वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही अनेक गोष्टी ऐकल्या असतील. कदाचित तुमच्याही गावामध्ये एखादी व्यक्ती अशी असेल की जिला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, जिने सुरुवातीला काय केलं, फक्त आपल्याला ज्ञानेश्वरी वाचता आली पाहिजे, आपल्या हातून ज्ञानेश्वरीचं पारायण झालं पाहिजे, सेवा झाली पाहिजे, म्हणून ती ज्ञानेश्वरी फक्त आपल्या समोर धरली आणि काय केलं महाराज, बोट फिरवायला सुरुवात केली. वाचता येत नाही, अक्षर कळत नाही, कारण शाळेतच गिरी नाही, अक्षराचं ज्ञानच नाही. पण तीच व्यक्ती 5 वर्षांनी 10 वर्षांनी ज्ञानेश्वरी काय करायला लागते, वाचायला लागते. काय कशाची शक्ती आहे? बाकीची पुस्तकं मात्र तिला वाचता येत नाहीत, पण ज्ञानेश्वरी मात्र वाचता येते. ही कशाची ताकद आहे महाराज? त्या शब्दांची शक्ती आहे. ही शक्ती आहे त्या शास्त्रामध्ये. मी का सांगतो तुम्हाला हे सगळं? संतांनी हा जो आपला ठेवा केलाय, करून दिलाय, हा जो ठेवा आहे आणि हा जो त्यांचा उपदेश आहे, त्यांचं संतांचं जे बोलणं आहे, कारण आपलं बोलणं संतांच्या बोलण्यामध्ये फार फरक आहे महाराज. संतांचं बोलणं सहज जरी असलं तरी त्याच्यामध्ये काय आहे, जीवाचं हित आहे. सहज बोलणे, सहज बोलणे, हित उपदेश, हित उपदेश. सहज बोलणे, हित उपदेश, हित
असं वाटतंय फक्त आपण भजन करावं, कारण याच्यात जो आनंद आहे ना त्यात कशातच नाही. संत सहज जरी बोलले तरी त्यात जगाचं काय असतं, हित असतं. सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलण्यात जगाचं हित आहे. आणि तुमच्या आमच्या सहज बोलण्यात काय आहे, वाद आहे महाराज. दोन प्रकारचं बोलणं असतं. एक, समोरचा एक जण बोलतो आणि दुसरा ऐकून घेतो, आणि समोरच्याचं पूर्ण बोलणं ऐकून झाल्यानंतर दुसरा बोलायला चालू करतो. हे जे बोलणं आहे त्याला काय म्हणतात, संवाद. आणि कोणीच कोणाचं ऐकून न घेता दोघंही बोलतात त्याला काय म्हणतात, वाद. संतांचं प्रत्येक बोलणं सहज जरी असलं तरी संवाद आहे महाराज. भगवान परमात्मा श्रीकृष्ण आणि अर्जुन, भले युद्धाचा प्रसंग असेल त्या ठिकाणी सुद्धा त्या प्रसंगी सुद्धा त्यांचं बोलणं कसं आहे, संवादाचं आहे. म्हणून आपण म्हणतो ना हरि ओम तत्सदिती, म्हणतो ना श्रीकृष्ण अर्जुन संवादे. श्रीकृष्ण आणि अर्जुनाचं संवाद आहे. मला सांगायचंय काय महत्वाचं, की संत जो संवाद या जगतातील प्रत्येक जीवाशी साधतात, किंबहुना या जगतातील जीवाशी संवाद साधण्याकरताच ते काय करतात, इथं येतात, जगात या सगळ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून, आणि मग या जीवाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर संत काय करतात, आपल्या वाङ्मयामध्ये देतात. आता तुकोबारांना विचारलं की महाराज आमचा उद्धार कसा होईल, संत सांगतात, दुसरं कोणी सांगत नाही. बरं का, मी मगाशी म्हटलं तुम्हाला, जगात संत जेवढे प्रामाणिकपणे तळमळीनं अंतकरणपूर्वक सांगतात जीवाचा उद्धार व्हावा, हे डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक गोष्ट आपल्या वाङ्मयामध्ये सांगतात. त्याचं कारण काय महाराज, त्याचं कारण का, मी म्हटलं त्याचं कारण आहे त्यांचं अवताराला येण्याचं कारणच ते आहे, दुसरं काही नाही. यासाठी सांगतात. मग तुम्ही संतांना कोणताही प्रश्न विचारा, कोणताही प्रश्न विचारा, मग तो प्रश्न सांसारिक असू द्या, मग प्रश्न तो पारमार्थिक असू द्या, तो प्रश्न वैयक्तिक असू द्या, अथवा तो प्रश्न सामाजिक असू द्या. प्रश्न कोणत्याही प्रकारचा असला तरी संत वाङ्मयामध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडल्याशिवाय राहत नाही. मग एखादा म्हणला की मला देव प्राप्त करून घ्यायचा, देव कशानं प्राप्त होईल,
मी म्हणतो त्याच्यासाठी दुसरं काय करायची गरज नाही. तुम्ही परत काय करा, संतांकडे जा हरिप्राप्तीशी. हरिप्राप्तीशी उपाय, हरिप्राप्तीशी उपाय. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमचा प्रश्न संसारिक असू द्या अथवा देवप्राप्तीचा असू द्या, देव प्राप्त करायचं असेल तरी संतांकडे जा. आणि तुम्ही म्हणालात संत भेटतील कुठं, तर त्यासाठी कुठे जायची गरज नाही. जगद्गुरु तुकोबारांची गाथा हेच जगद्गुरु तुकोबार आहेत आणि ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी हेच ज्ञानोबारा आहेत. यामध्येच काय करा, आपला प्रश्न मी आताही तुम्हाला सांगतो, प्रयोग करून बघा. आणि तुम्हाला जर नाही खात्री वाटली, तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं, तर मग मला फोन करून सांगा, महाराजांना सांगा, ते सांगतील. आपला प्रश्न डोळ्यापुढे घ्या मनामध्ये आणि जी आपली गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल, तिच्यावर डोकं ठेवा, डोळे बंद करा आणि ती गाथा अथवा ज्ञानेश्वरी उघडा. जी उघडल्यानंतर जे पान ओपन होईल ना, त्या गाथेचं किंवा ज्ञानेश्वरीचं, त्या पानावरती आपल्या समस्येच्या, आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. लक्षात ठेवा, प्रयोग करून बघा. मी सांगतो म्हणून नाही, उद्यापासून प्रयोग करा. पण एक लक्षात ठेवा, ते उत्तर कळण्या एवढा अधिकारी मात्र आपण पाहिजे. नक्की आपल्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे हे कळण्याचा अधिकारी आपण पात्र मात्र असायला पाहिजे. असो, मी सांगतो का, तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर संताकडे आहे, संत वाङ्मयामध्ये आहे. मग तुम्ही म्हणाल प्रत्येक प्रश्नाचं हो, मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एका गावामध्ये एक अनाथ मुलगा आहे. कोणीही नाही. अनाथ कोणाला म्हटलं जातं? ज्याला आईबापांनी सोडून दिलं त्याला, बरोबर का? हो म्हणताय तुम्ही. अनाथ कोणाला म्हटलं जातं? ज्याला आई वडील, आजी आजोबा, कोणतंही नातलगच नाहीये. ज्याचं कोणी नाही तो काय आहे? अनाथ आहे. ज्याचा कोणी नाथ नाही तो अनाथ. आणि असा अनाथ मुलगा लहानाचा मोठा कसा तरी झाला, वयात आला आणि त्याला आता वाटू लागलं साहजिकच, आपल्या मित्रांची लग्न व्हायला लागली, ते प्रपंचाला लागले, मग आपलंही झालं पाहिजे. आता आपलं झालं पाहिजे म्हणलं तर आजच्या काळात सोपे का व्हायचं?
तुमच्या इकडचं मला माहित नाही, पण आमच्या इकडं तर लय अवघड झालंय महाराज, फार अवघड आहे. करोनाच्या आधी जरा बरं तरी होतं, करोना आल्यापासून तर फारच विचित्र झालं. करोनाच्या आधी फक्त मुलीच्या घरची काय अपेक्षा करत होते, मुलगा पुण्याला मुंबईला कुठंतरी चांगल्या शहरामध्ये काय पाहिजे, परमनंट पाहिजे, सेटल पाहिजे, स्वतःचा फ्लॅट पाहिजे, इथपर्यंत अपेक्षा होत्या. पण करोना जी झटका बसला आणि जी पुण्या मुंबईवाली गावाकडे आली ना, तेव्हापासून अजून एक यादीत याड झाले, कमीत कमी 5-10 एकर जमीन तरी गावाकड. खरंय ना, अवघड झालंय महाराज. आता त्याच्या लक्षात आलं आपल्याला तर कोणीच नाही मागं ना पुढे, आपलं कसं व्हायचं. पण पारमार्थिक होता, त्यानं विचार केलं, नसतील आपल्याला आई वडील, नसतील आपल्याला नातलग, पण आपला पांडुरंग परमात्मा, आपला देव, हेच आपलं काय आहे, सर्वस्व आहे. आणि त्याच्या गावामध्ये आपल्या इथं कसं गणेश मंदिर आहे, तसं त्याच्या गावामध्ये देवीचं मंदिर होतं, एका कुलदेवीचं. आणि तो रोज त्या देवीची पूजा करत होता. अत्यंत काय झाला, व्याकुळ झाला. अनेक प्रश्नाचं त्याच्या डोक्यामध्ये रोज उर्मी काहूर मातलं, पण प्रश्नाची उत्तरं काय सापडत नव्हती. रात्र रात्र झोप येत नाहीये. एके दिवशी उठला आणि सरळ त्या देवीच्या मंदिरामध्ये गेला, देवीच्या पाया पडला, दर्शन घेतलं आणि देवीला सांगितलं, देवी माझे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची जोपर्यंत उत्तरं मिळणार नाहीत तोपर्यंत मी काय करणार नाही, इथून आज उठणार नाही. आणि अनुष्ठानाला त्या देवीच्या देवळामध्ये बसला, डोळे मिटून घट्ट. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, कशालाही नाही, पाणी प्यायला नाही, जेवण करायला नाही, कशालाही उठला नाही. 1-2 दिवस झाले, 3रा दिवस आहे, व्याकुळ झाला, अत्यंत व्याकुळ झाला की आता जीव जातो की काय. पण तरी सुद्धा महाराज तो काय करला नाही, जाग्याहून हल्ला नाही. साधना अशी करावी, अनुष्ठानं अशी करावी. आपले गुरुवारी सुद्धा नेहमी सांगतात बघा, वारी करायची असेल तर कशी करावी महाराज, वरबडून या पाला खाऊनी विठ्ठल, पाहून या झाडे, वरबडोनी पाला खाऊनी विठ्ठला आळवावे. हा, असा परमार्थ करावा. आता तुम्ही बघत असाल, सध्या एक संत आहेत वृंदावन मधले, ते संत सगळ्यांच्या परिचयातले, प्रत्येक जण स्टेटसला ठेवत असाल, दिवसातनं एकदा तरी ऐकत असाल. कारण आजचं युग कशाचं युग आहे महाराज, रीलचं युग आहे, बरोबर ना. मला नाही वाटत इथं बसलेल्या जेवढ्या महिला आहेत त्यांचं सुद्धा फेसबुकवर आणि इंस्टावर अकाउंट नसेल, अशी एक पण असेल. काला येत असं ना महा, त्यात चुकीचं काही नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ते वृंदावनचे महाराज माहित असतील, प्रेमानंद महाराज म्हणतात त्यांना. त्या प्रेमानंद महाराजांनी गेल्या आठवड्यामध्ये त्यांच्या एक साधनेत करत असताना एक गोष्ट सांगितली. तरुण वयामध्ये काशीत त्यावेळेस ते भगवान शंकराचे ध्यान करत होते, तपश्चर्या करत होते. त्यावेळेस त्यांचा नियम असा होता की दिलं तर, कोणी आणून दिलं तरच खायचं, कोणाला मागायचं नाही. 2, 3, 4 दिवस कोणी काही दिलंच नाही, खायचं काय, भूक तर लागली पोटात. मग केलं काय त्यांनी महाराज, गंगेमध्ये गेले आणि मूठ भरून वाळू घेतली आणि ती वाळू आपल्या तोंडात टाकली आणि गंगेच्या पाण्यात हातात ओंजळी धरून ती वाळू गिळली महाराज. कित्येक दिवस त्या महात्म्यानं, 2-3 दिवस. आम्ही सांगतो का परमार्थ असा करायचा असतं, परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. मला सांगायचं, मी का सांगितलं तुम्हाला, आजही असे महात्म्य आहेत, फक्त कथेत आणि गोष्टीत नाहीये. देव प्राप्त करायचं असेल ना, अशी अनुष्ठानं करावं लागतात. आणि तसंच अनुष्ठान, तो मुलगा आता जीव जातोय काय की एवढा व्याकुळ झाला, देवीच्या लक्षात आला, हा हट्टाला पेटलाय. आणि मग त्या दिवशी त्या देवीनं स्वप्नात रात्री ध्यानात येऊन त्याला सांगितलं, बाळा तुला ज्या प्रश्नात पडलेल्या आहेत त्या प्रश्नाची उत्तरं माझ्याकडे नाहीयेत. ती जर तुला उत्तरं पाहिजे असतील तर इथंच जवळ आर्जव नावाचे ऋषी राहतात, त्या ऋषींच्या आश्रमामध्ये जा. 12 कोस अंतरावरती 16 कोस अंतरावरती आर्जव ऋषी आहेत, ते राहतात, त्यांच्या आश्रमामध्ये जा, तिथं त्यांची सेवा कर. ते महात्मे जर तुला प्रसन्न झाले तर मात्र तुझ्या सर्व प्रश्नाची उत्तरं मिळतील. मुलाला आनंद झाला, देवीकडनं नाही का मिळाली हरकत नाही, पण ज्याच्याकडून मिळतील त्याचं नाव तरी मला समजलं. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठला, आंघोळ केला आणि मुलगा सरळ उत्तर दिशेने आर्जव ऋषींच्या आश्रमाकडे चालायला सुरुवात केली. 4 कोस अंतर चालला, 3 कोस, सूर्य पश्चिमेला गेलाय, मावळला आणि हा चालत चालत एका जंगलामध्ये प्रवेश केला. आता याच्या लक्षात आलं, जंगल घनदाट आहे, दिवसाच्या जंगलामध्ये अंधार जाणवतोय, तर रात्रीच्या वेळेस तर किती अंधार झाला असेल.
लक्षात आलं, सूर्य तर मावळतीला चाललाय, तासाभरात सूर्य मावळेल आणि जवळ तर कुठंही गाव दिसत नाही. करायचं काय? आपल्याला चालत तर हे जंगल पार होणार नाही. मग काय करू? पळत सुटू. पळायला लागला. 1 तास झाला, 2 तास झाला, सूर्य मावळला, सगळीकडे अंधार झाला. त्याच्या लक्षात आलं, आता या जंगलातून जर बाहेर पडलो तर आपल्या प्रश्नाची उत्तर आहेत, नाहीतर या जंगलातला एखादा हिंस्र पशु पक्षी आपल्याला काय करणार आहेत? खाणार आहेत आणि आपला इथंच रामकृष्ण हरी होणार आहे. असा मनात विचार आला. तेवढ्यात रस्त्याच्या कडेने जात असताना एक झोपडी दिसली आणि त्या झोपडीत एक दिवा दिसला महाराज तेवत असलेला. त्याच्या लक्षात आलं, झोपडी असा नका, पण झोपडीत दिवा आहे, याचा अर्थ झोपडीत कोणीतरी. फक्त झोपडी असती तर कोणी आहे का नाही हा शंका निर्माण झाली असती, पण ज्या अर्थी दिवा पेटलेला आहे त्या अर्थी निश्चित इथं वास्तवाला कोणीतरी आहे. तो गेला, त्या झोपडीमध्ये गेला आणि त्यानं पाहिलं कोण आहे या झोपडीमध्ये. झोपडीच्या दारात उभा राहिला. थोडं आत डोकावून पाहिलं इकडं तिकडं आणि पाहिलं तर एक साधू महात्मा, भगवे वस्त्र धारण केलेला, जटा वाढलेल्या, आतमध्ये एक महात्मा बसलाय. त्यांनी महात्म्याला प्रणाम केलं आणि विचारलं, महाराज मी आजच्या दिवशी, आजची रात्र आपल्या झोपडीत राहू शकतो का? ते म्हणले, काही हरकत नाही, तसाही मी एकटाच असतो, आज तू माझ्या बरोबर असशील. त्यांनी झोपडीमध्ये त्या मुलाला घेतलं, अनाथ मुलाला, आणि मग थोड्या वेळाने आपल्याला ज्यांनी कोणी त्या महात्म्यांना तपश्चर्या करत असताना जवळच्या गावांनी ज्या भाकरी आणून ठेवल्या होत्या, ती संध्याकाळी खायला बसल्यानंतर आपल्या एक भाकरीतली अर्धी भाकरी त्या मुलाला दिली, खाऊ घातली आणि मग त्याची चौकशी सुरू केली. बाळ कुठून आलास? रागावून आला का? रुसलायस का? घरच्यापासून पळून आलाय का? आणि मग यांनी सगळा प्रसंग आपल्या जीवनातला सांगितला. मग तो महात्मा म्हणला, हे बघ, गेली 40 वर्ष झाली मी या वनामध्ये काय करतोय? पांडुरंग परमात्म्याचं ध्यान करतोय. पण हा देव, आता तू त्या महात्म्याकडे चाललेला आहेस, तुझे काही प्रश्न विचारणार आहेस, तर माझाही एक प्रश्न आहे, तेवढा विचारशील का? आता त्या मुलाच्या लक्षात आलं, एवढ्या संध्याकाळी आपल्याला एवढ्या संकटामध्ये जर यांनी साथ केली आहे, आपले प्रश्न विचारणार, त्याच्याबरोबर ह्यांचं एक विचारायला काय हरकत आहे? म्हणून त्यांनी सांगितलं, ठीक आहे, काय हरकत नाही म्हणे महात्मे, मी सांगा काय प्रश्न आहे. ते म्हणले, गेले 40 वर्ष झालं या वनामध्ये मी काय करतोय? रोज त्या परमात्म्याचं ध्यान करतोय, तपश्चर्या करतोय, नामचिंतन करतोय. तो देव प्रत्यक्षात तर सोड, स्वप्नात सुद्धा अजून माझा आला. या जन्मात मी मरेपर्यंत देवाचं मला दर्शन होईल का नाही, एवढं त्या संत महात्म्याला विचारशील का? काही हरकत नाही म्हणे. दुसरा दिवस उजडला. तो मुलगा ब्रह्ममुहूर्तावर उठून पुढे चालायला निघाला आणि चालत 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 एका गावाच्या कडेला गेला. दिवस मावळला. कालचा अनुभव वाईट असल्यामुळे त्यांनी ठरवलं, दिवस मावळायच्या आधीच आजचा मुक्काम कुठंतरी शोधायला पाहिजे. गावात प्रवेश करताना गावाच्या कडेला एक भला मोठा वाडा होता. त्या वाड्याच्या दरवाजामध्ये जाऊन उभा राहिला. बराच वेळ उभा राहिला. वाडा तर खूप मोठा आहे, पण वाड्यात माणसं राहतायत का नाही हे काय त्याच्या लक्षात येईना. थोडं मन धट्ट केलं आणि उंबरा ओलांडून काय केला? वाड्यामध्ये प्रवेश केला. तर ही कोणाची चाहूल लागत नाही. परत थोडा पुढे गेला आणि पाहतोय तर एक आजी एका त्या वाड्याच्या कोपऱ्याच्या एका रूम मध्ये काय करत होती? भाकरी बडवत होती. त्याने आजीला विचारलं, आजी या घरात कोण आहे का? ते म्हणले, आहे बाबा, मी एकटीच आहे. तू कोण आहेस? कुठून आलाय? आजी, मी अमुक अमुक गावचा आहे, या महात्म्यांना भेटायला चाललोय. सगळं वृत्तांत सांगितला. मी आजच्या दिवस झोपू का? आजी म्हणली, तसंही एवढा मोठा वाडा आहे, मी राहायला नाही, तशी मी एकटीच झोपतेय. आज तू आलास तर माझ्या नातू माझ्याजवळ झोपल्याचं समाधान मला मिळेल. काही हरकत नाही, तशी मी भाकरी करते, तू जेवणार असशील तर एक भाकरी करू का तुला? काही हरकत नाही महाराज. भाकरी केली, दोघं जेवली आणि मग जेवल्यानंतर आजीने त्याची पूर्ण चौकशी केली आणि सांगितलं, बाळा तू त्या महात्म्यांकडे निघालायस ना, तुझे प्रश्न आहेत ते विचारणार आहेस ना, माझाही एक प्रश्न आहे, विचारशील का? आता तो म्हणला, हिची भाकर खाल्ली आहे, ज्याचं खाल्लंय त्याचं बरोबर ना, नाही कसं म्हणायचं? विचारतो म्हणला, सांगा काय प्रश्न आहे? ती आजी म्हणली, बाळा मला एकुलता एक मुलगा होता आणि मी त्याचं लग्न लावून दिलं, गडगंजा ऐश्वर्य सगळं काही होतं, पण माझ्या मुलाचं लग्न झाल्यानंतर त्याला एक मुलगी झाली आणि एका प्रवासामध्ये शहराच्या ठिकाणी राहत असणारा उच्च पदस्थ मुलगा, पण एका ऍक्सिडेंट मध्ये तो आणि त्याची बायको दोघ जण काय केले? गतप्राण झाले, वारले. आता त्यांची जी छोटी नात आहे ती शहराच्या ठिकाणी राहते आणि ती जर वय लग्नाचं झालंय
पण ज्या वेळेस ती गावी आल्यानंतर मी म्हणते ना तिला, बाळ लग्न करशील का, लग्न कर, मी जिवंत आहे, माझ्या डोळ्यात देखत लग्न कर, तर ती म्हणते की जो कोणी एक 5 कोटीचा हिरा आणून मला देईल त्याच्याशी मी काय करेल, लग्न करेल, बाकीच्याशी करणार नाही. त्या महात्म्यांना एवढा एकच प्रश्न विचार, माझ्या डोळ्यात देखत माझ्या नातीचं लग्न होईल का? सोपा प्रश्न आहे म्हणला, काय हरकत नाही. पुढच्या प्रवासाला निघाला. 4 कोस अंतर चालून गेलं. एका माळ्या, आता मी जास्त सांगत बसत नाही तुम्हाला, कीर्तनच ह्याच्यात संपायचं आपलं. 4 कोस चालून अंतर गेला. एका माळ्याच्या मळ्यामध्ये गेला. माळ्याच्या इथंही मुक्कामाला थांबला आणि त्या माळ्यानं जेवण वगैरे सगळी व्यवस्था झाल्यानंतर त्याला विचारलं, बाळ कुठे चाललाय? त्याने आपला पूर्ण वृत्तांत सांगितला आणि मग माळीही म्हणतो, बाळा तू त्या ऋषींकडे चाललाय, ते ऋषी एवढे सामर्थ्यवान आहेत की कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात, तर माझ्या प्रश्नाचं उत्तर देतील का? माझाही एक प्रश्न आहे, विचारशील का? म्हणला नाही. कसं म्हणू आता, सांगा. आता त्या दोघांचं विचारणार आहे तर तुमचं नाही विचारून काय करणार? त्या माळ्यांनी सांगितलं, बाळा माझ्या वडिलांनी मरताक्षणी मला सांगितलं, घरापासून उंबऱ्यापासून एक 20 फुटावरती एक काय कर, खड्डा कांदानी झाड लाव. मी झाड लावलं. ते झाड एवढं मोठं झालंय, गेल्या वर्षी त्या झाडाचे आंबे उतरून सगळ्या गावांनी खाल्लेत. पण वडिलांना नेमकं झाडच लावायला सांगायचं होतं का दुसरं काय सांगायचं होतं, हा प्रश्न आहे माझा. मला अजून समाधान झालं नाही. झाडच का लावायला सांगितलं, याचं उत्तर तेवढं विचारशील का? काही हरकत नाही म्हटला. पुढच्या प्रवासाला निघाला. 4 कोस अंतर संपलं. त्या ऋषींचा, अर्जव ऋषींचा आश्रम आला. त्या आश्रमामध्ये गेला. ऋषींना पाहिलं आणि संतांना पाहता क्षणी काय केलं महाराज, साष्टांग हे श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावन कांबळावत रे, विश्रांती पावन कांबळावत रे, विश्रांती पावन कांबळावत रे.
त्या ऋषी महात्म्यांच्या साष्टांगही करी या दंडवत या न्यायानं त्या मुलानं महात्म्यांच्या चरणावरती दंडवत घातला. दंडवत घातल्यानंतर त्या महात्म्यांनी त्याला विचारलं, कुठून आलायस काय, आणि आपल्या आश्रमामध्ये राहण्याची परवानगी दिली. थोडी कथा आपण जरा परवानगी मधली चाल घ्या म्हणतायत, त्यामुळे जरा थोडक्यात संपू. आणि त्या आश्रमामध्ये राहिल्यानंतर त्या मुलानं तन मन धनाने, अगदी जसं ज्ञानेश्वरी सांगते, आमचे माऊली सांगतात, गीताकार सांगतात, तद्विधी प्रणिप्रातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिना तरी तनु मनुजीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुले सांगितील पुसिले. कधी? अगदी मनापासून सेवा केल्यानंतर. अशी सेवा त्या मुलाने त्या महात्म्यांची केली आणि महात्मा प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर त्या महात्म्याने त्या मुलाला सांगितलं, बाळ, मी तुझ्या सेवेवरती प्रसन्न झालोय, तुला जे काही मागायचे ते माग, जे काही प्रश्न असतील ते विचार, फक्त 8 एकच आहे, तू कोणतेही 3 प्रश्न विचारू शकतोस. आता मला सांगा, त्या मुलाच्या जागेवर तुम्ही किंवा मी असतो तर आपण त्या 3 जणांचे प्रश्न विचारले असते का आपले स्वतःचे विचारले असते? खरं सांगायचं बरं का, आईची शपथ आहे, काय केलं असतं? आपले विचारले असते. जाताना रस्ता कळती, हातकणंगलेच्या ऐवजी कोल्हापूरहून असाच आळंदी गाठली असती महाराज इकडनं हायवेने. आपण आपले विचारलं असते. पण संतांच्या संगतीचं प्रभाव एवढा पडला महाराज की एवढ्या त्या प्रसंगामध्येही स्वार्थ जागा न होता त्याच्या डोक्यात विचार आला की गेले कित्येक वर्ष आपल्या हृदयामध्ये हे प्रश्न घेऊन बसलेली माणसं, आज कुणीतरी आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल म्हणून गेली कित्येक दिवस रोज त्या वाटेकडे काय डोळे लावून माझी वाट पाहत असतील, रस्त्याकडे डोळे लावून वाट पाहत असतील. यदा कदाचित आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये काय असेल? दुःखच असेल. आपल्या प्रारब्धामध्ये, आपल्या संचितामध्ये आपल्याला या जन्मात दुःखच भोगायचं असेल, आपल्या प्रश्नाची उत्तरं नसतील मिळणार. पण ज्यांनी आपल्याला आपले कोणीही नसताना सुद्धा काय केलं? 2 घास प्रेमानं खाऊ घातले, अडचणीच्या काळात राहायला दिलं, त्यांच्या प्रश्नांची उत्तर घेऊन जाणं हे माझं काय आहे? कर्तव्य आहे. म्हणून त्यांनी पहिल्यांदा त्या माळ्याच्या प्रश्नाचं उत्तर विचारलं, त्याच्यानंतर त्या साधू महात्म्यांच्या प्रश्नाचं उत्तर विचारलं आणि मग त्या आजीच्या प्रश्नाचं उत्तर विचारलं. 3 प्रश्नाची उत्तरं घेतली आणि तो माणूस, तो मुलगा परतीच्या वाटेला निघाला. वाटेनं येत असताना तो जो मळ्यातला माळी आहे तो शेतामध्ये काहीतरी आपलं काम करत होता आणि त्यानं लांबून त्या मुलाला आलेला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर त्याचा आनंद काय झाला महाराज? त्याच्या गगनात म्हणत नाही का आपण मातनी असा, अंतकरणात सगळ्या आनंदाच्या उर्मी दाटून आल्या आणि डोळ्यातून अश्रू व्हायला लागले त्या माळ्याच्या. ज्या अर्थी मुलगा आलाय त्या अर्थी माझ्या प्रश्नाचं काय झालंय? उत्तर आलंय. पळत पळत गेला, जाऊन काय केलं? तांब्यावर थंड पाणी त्या माठातलं घेतलं आणि ते मुलगा येण्याची वाट न पाहता आपणच पळत मुलाच्या दिशेने सुटलाय तांब्यागार पाण्याचा घेऊन. का? मुलासाठी नाही, त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी. लक्षात ठेवा. गुळाचा खडा दिला, पाणी पाजलं आणि बोलताही येत नाही. काय झालं? भेटले का महात्मे? सांगितलं का? विचारलं का माझा प्रश्न? काय सांगितलं उत्तर? तो म्हणतो, जरा बसा, शांत बसा, आता हे पाणी तुम्हीच प्या, थोडं शांत व्हा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी आणलंय. आणि असं म्हटल्यावर शांत झाले, 2 जण बसले आणि त्यांनी सांगितलं, प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगतो, पण महात्म्यांनी सांगितलं एकांतात सांगायचं, तुमच्या आणि माझ्याशिवाय जवळ कोणी असता कामा नाही. संध्याकाळी जेवले, पौर्णिमेचा दिवस आहे, सगळे घराची झोपले आणि 2 जण वसरीला. घरात आज सगळे झोपले, 2 वसरीला आले आणि मग सांग, आता सांग, काय सांगितलं? त्यांनी सांगितलं, महात्म्यांनी सांगितलं की तुमच्या वडिलांच्या अंतकाळी, वडिलांचे प्राण जाता वेळी सगळे शेजारी तुमचे काय होते? नातेवाईक, जवळचे सगळे लोक बसले होते आणि तुमच्या पूर्वी पिढ्यानपिढ्या आलेलं जे धन होतं ते एका हांड्यामध्ये पुरून काय केलं? उत्तर दिशेला 20 फुटावरती उंबऱ्यापासून पुरून ठेवलं होतं. ते सगळ्यांसमोर जर सांगितलं तर त्यात अनेक वाटेकरी होतील, कलह निर्माण होतील, त्याचे हिस्से होतील, म्हणून तुम्हाला झाड लावा म्हणून सांगितलं.
म्हणला मला खरं वाटत नाही, मी झाड लावलं पण कसं सापडलं नाही. म्हणले महात्म्य खोटं सांगणार नाहीत, चला आपण खड्डा खांदू. परत टेप घेतला आणि काय केलं, 20 फूट अंतर मोजलं आणि त्या पौर्णिमेच्या उजेडामध्ये दोघांनी खड्डा खांदायला सुरुवात केली. 2 फूट 3 फूट 4 फूट 5-6 फूट खड्डा खांद्यानंतर, आता मला काय 10 फूट का खांदाना काय फरक पडतो, आपल्याला काय सायस आहे. 6-7 फूट खड्डा खांदला आणि एक भला मोठा काय झाला महाराज, एक हंडा त्याला दिसला. माळ्याला हंडा दिसल्यानंतर अगदी त्याच्यामध्ये थंडी वाजायला लागली महाराज, थंडी उन्हाळ्यात सुद्धा. हंडा खरंच भेटला. अजून तो टोपण उघडायचंय. टोपण उघडलं, त्या टोपणात हात घातला त्या हंड्यात आणि पाहतो तो स्वर्ण मुद्रा त्या माझ्याच का, हा प्रश्न निर्माण झाला. आणि तो माळी आपल्याच गालात फडाफडा मारून घ्यायला लागला. स्वतःला चिमटे घेऊन विचार करतोय, मी वास्तवात हे खरं आहे की स्वप्नात आहे. आणि त्या क्षणी त्या माळ्याच्या काय झाली, बुद्धीमध्ये एक प्रकाश पडला आणि त्याच्या लक्षात आलं, हा कोण कुठला मुलगा, हा एक दिवशी येतो काय, माझ्यापाशी राहतो काय, या संताकडे जाणार म्हणतो काय, आणि मी त्याला माझा प्रश्न सांगतो काय, आणि त्या प्रश्नाचं उत्तर घेऊन हा येतो काय. याने जर हे उत्तर मला सांगितलंच नसतं तर हे माझं पूर्व पिढ्यानपिढ्या आलेलं धन असंच काय झालं असतं, धनाने भूमौ. शास्त्रकार सांगतात ना, तसं भूमीतच ते धन राहिलं असतं. या धनावरती, या मोहरावरती, या संपत्तीवर जेवढा माझा अधिकार आहे तेवढा या मुलाचा देखील अधिकार आहे. आणि त्या दोघांनी कसा तरी हंडा दोऱ्याला बांधून बाहेर काढला आणि त्या माळ्याने अर्धी संपत्ती त्यातली सुवर्ण मुद्रा त्या मुलाला दिल्या. सकाळ उजडाईच्या आधीच तो मुलगा 2-2:30 वाजताच काय झाला, पुढच्या रस्त्याला निघाला. काही कोसांतर चालून गेला आणि गेल्यानंतर त्या जंगलामध्ये साधू महात्म्यांचे जाऊन पोचला. साधू महात्म्यानं मुलाला पाहिलं, त्याच्याही अंतकरणात उर्मी दाटून आल्या आणि त्याच्याही लक्षात आलं, ज्या अर्थी हा आलाय त्या अर्थी माझ्या प्रश्नाचं उत्तर घेऊन आलाय. विचारलं त्यांनी, सांग बाळा, भेटले का संत, भेटले का महात्मे, काय सांगितलं, विचारला का माझा प्रश्न. तो म्हणतो विचारला. काय उत्तर आहे, तर उत्तर ऐका म्हणे महाराज. आता तुम्ही कोणी साधक नाही, तुम्ही कोणी संन्यासी नाही, तुम्ही कोणी जिज्ञासू नाही, तुम्ही एका राजाचे राजपुत्र आहात. आणि राजपुत्र असून तुम्ही घरी येऊन राग राजावरती चिडून काय केलेलं आहात, राजातनं काय केलं, पळून जंगलामध्ये आलात. पण जंगलात येत असताना तुम्ही घरी येऊन आपल्या समग्र काहीतरी असावं, अडचण पडली तर, म्हणून घरी येऊन येताना एक 5 कोट किमतीचा हिरा घेऊन आलात. आणि तो हिरा तुम्ही काय केलाय, गाठोड्यात बांधून झोपडीत ठेवता आणि तुम्ही झोपडीच्या बाहेर जाऊन देवाचं ध्यान करता. तुम्ही ध्यान लावल्यानंतर त्या परमेश्वराचं ध्यान कमी आणि झोपडीत कोणीतरी शिरल आणि माझा हिरा घेऊन जाईल, याचंच ध्यान तुमच्या काय असतं, अंतकरणात जास्त असतं. महात्म्यानं सांगितलंय, ज्या दिवशी तुम्ही हा हिरा कोणाला तरी दान कराल त्याच दिवशी तो परमात्मा तुम्हाला काय करेल, दर्शन देईल. त्या महात्म्यांच्या लक्षात आलं, महाराज डोळ्यातून अश्रू आले त्याच्या लक्षात आलं, माझ्याशिवाय आणि माझ्या आई वडिलांशिवाय ही गोष्ट कोणालाच माहित नाही. ज्या अर्थी तू सांगतो हे सत्य आहे, आणि जर कोणाला दानच करायचं आहे तर ज्याच्या उत्तराने मला देवाचं प्राप्ती होणार आहे, दर्शन होणार आहे, त्यालाच हा हिरा दिला, नाही तर काय हरकत आहे. म्हणून झोपडीतल्या ते गाठोडं काढलं, त्या गाठोड्यातला हिरा काढला, त्या मुलाच्या हातात दिला. मुलगा त्या सुवर्ण मुद्रा, गाठोड्यातला हिरा घेतला आणि पुढच्या प्रवासाला लागला. 4 कोस अंतर चालून गेला. त्या आजीच्या वाड्यापुढे जाऊन उभा राहिला. योगायोगानं त्या आजीची जी पुण्या मुंबईला राहणारी मुलगी होती, फर्ग्युसन कॉलेजला शिकणारी, ती आली होती महाराज. आणि आलेली मुलगी त्यांनी पाहिलं, रोजच्या पेक्षा आज जरा भांडीचा आदळआपट जास्त दिसतंय, म्हणजे घरात एकापेक्षा जास्त माणसं आहेत. दारात उभा राहिला. आजी ढाळजातच बसलेल्या होत्या. आजीनं मुलाला पाहिलं आणि मुलाला विचारलं, बाळा तू आलायच, काय झालं, महात्म्याने उत्तर दिलं का. तो म्हणला, महाराज महात्म्याचं काय माहित नाही, पण 5 कोटीचा हिरा मात्र काय केलाय, घेऊन आलोय म्हणला. जसा हिरा मुलीनं पाहिला तसं पुढं काय झालं महाराज, आता मी कशाला सांगू, तुम्हाला माहितीये काय काय, का आता जीवनच जायचंय लग्नातलं. हा सांगून वेळ घेत नाही, मला सांगायचं काय महत्वाचं, प्रश्न कोणताही असू द्या, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमच्या संतांकडे आहे. मग जर महात्म्याने विचारलं देवा संतांना की महाराज आमच्या आत्मउद्धाराचं
कलियुगातलं सर्वोत्तम साधन कोणतं अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. आता म्हणू नका संप्रदायाच्या नियमाप्रमाणे बरीच वेळ झालाय, चाल घेऊ मधली आणि राहिलेल्या वेळामध्ये चिंतन करू. यड्रावकर. तत्पूर्वी सगळ्यांना सूचना आहे बरं का, ज्यांना हात आहेत चाल झाल्यानंतर. काय सांगत होतो मी? कीर्तन. कीर्तन. वा वा. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला, जीवाला, मला वाटतं विसरलाय तुम्ही, परत बोलायला लागलाय बरं का, नक्की बेडके होणार आहे. सोन्यात ते पण असो, जास्त वेळ घेत नाही, थांबा. जगद्गुरु तुकोबाराय अभंगातून जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला आत्मउद्धाराचं या युगातलं उत्तम साधन सांगतात. साधकांनी जो प्रश्न केला तुकोबारायांना, महाराज आमचा जर उद्धार व्हायचा असेल, आमचा उद्धार व्हायचा असेल तर आम्हाला एक साधन सांगा की ज्या साधनाचा अवलंब केल्यानंतर, ज्या साधनाचं आम्ही अंगीकार केल्यानंतर आमचा काय होईल, उद्धार होईल. तुकोबारायांनी ती साधना सांगत असताना नुसतं साधन सांगितलं नाही, तर कलियुगातलं उत्तम साधन सांगितलं, निर्वाणीचं असं साधन सांगितलं. आता तुकोबाराय साधन काय आहे ते अभंगाचा पूर्वार्ध पहा. गाये, नाचे, वाहे, टाळी हे साधन आहे. आणि हे साधन काय आहे? कली उत्तम हे सांगितलं. आता गा सांगितलं तुकोबाराने, गायन करा. मग तुम्ही म्हणाल वेगळं काय सांगितलं? आम्ही गातोच ना, पण काय गायला सांगितलं आणि आम्ही काय गातो हा फरक आहे. आम्ही गातो पण काय गातो महाराज? गीत गाता चल ओ साथी, गुणगुणाता चल, है का नाही? तरी का आता बरंच काय महाराज, जाऊ द्या, वेळ घेत नाही माझ्याकडे. महाराजांनी सांगितलं गीतच गा, पण कोणतं गा महाराज? ज्याच्यामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या नामाचं चिंतन आहे असं गीत गा. येणे मुखे तुझे वर्णी गुण, किंवा गुण गायीन आवडी, हे गायला सांगितलं, बाकी काही नाही. नाचायला सांगितलं महाराज. मग तुम्ही म्हणाला आम्ही नाचतो ना, आमची मुलंही नाचतात, पण कुठं? नाचो बँजोच्या रंगी, मिरवणुकीत नाचतात, कीर्तनात नाही. मी इथं असं म्हणायचं धाडच करणार नाही महाराज, कारण काय हे सुंदर मुलं नाचतायत. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगे, हे करायला सांगितलं. गाये नाचे वाहे टाळी, हाताने काय करा? जे आपण सगळ्यांनी हात वर करून टाळी वाजवली ना, ही टाळी वाजवणं आणि त्या पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन करणं हीच सर्वोत्तम साधन आहे कलियुगातली. आता बघा, जाणीवपूर्वक जगद्गुरु तुकोबाराय साधन कली उत्तम हे म्हणतात. ज्या अर्थी कलियुगातलं हे साधन उत्तम म्हणतात, त्या अर्थी कनिष्ठ साधन असलं पाहिजे, त्या अर्थी मध्यम साधन असलं पाहिजे. का? ज्यावेळेस बेस्ट म्हणतो ना आपण, बेस्ट किंवा त्यावेळेस गुड, बेटर, हे आपोआप काय असतं? गुड, बेटर आणि तिसरं फॉर्म आहे ना बेस्ट. तसं ज्या अर्थी उत्तम म्हणतात त्या अर्थी मध्यम साधन असलं पाहिजे, कनिष्ठ साधन असलं पाहिजे. पण तुकोबाराय इथं उत्तमच का सांगतात? साधनं तर अनेक आहेत देवाच्या प्राप्तीची. मग ती साधन असेल, कर्ममार्ग असेल, तो योग मार्ग असेल, तो ज्ञानमार्ग असेल आणि तो भक्ती मार्ग असेल. पण तुकोबाराय या बाकीच्या साधनापेक्षा हे साधन उत्तम म्हटले का? त्याचं कारण आहे महाराज. अजून पुढे जाऊन सांगू, याचं दुसऱ्या एक प्रकारे आपल्याला चिंतन करता येईल. कली उत्तम म्हटलं याचा अर्थ भगवंत परमात्म्याच्या प्राप्तीची प्रत्येक युगातली साधनं वेगवेगळी असली पाहिजेत. आणि तुम्ही जर बारकाईनं अभ्यास केला, बारकाईनं चिंतन केलं, तर तुम्हाला शास्त्रामध्ये असं आढळून येईल की देवाच्या प्राप्तीची साधनं हे युग परत्वे बदलत गेली. युग ही 4 आहेत: कृतयुग, त्रेतायुग,
द्वापार युग आणि कलियुग. प्रत्येक युगामध्ये परमात्मा तोच आहे. तोच याचा अर्थ त्याचा अवतार बदलला असेल पण मुख्य तोच आहे. मग कुठे राम असेल, कोणत्या युगात कृष्ण असेल, पण त्याच्या प्राप्तीची साधनं मात्र युग परत्वे बदलत गेली. थोडं लक्ष द्या बरं का, मी जास्त वेळ घेत नाही, 5 ते 7 मिनिटात संपवतो हा विषय. शास्त्रकार सुभाषितकार सांगतात, युग परत्वे साधनं बदलली, कृते ध्यायतो विष्णू, त्रेतायाम यजतो मखे, द्वापारे परिचर्याणाम कलौतद हरिकीर्तनात. कृतयुगामध्ये भगवंत परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन काय होतं? ध्यान. त्रेतायुगामध्ये भगवंत परमात्म्याच्या, परमात्मा तोच पण त्याच्या प्राप्तीचं साधन काय झालं? द्वापारे परिचर्याणाम, पूजा. त्रेतायाम यजतो मुख, त्रेतायुगामध्ये परमात्मा तोच पण त्याच्या प्राप्तीचं साधन काय झालं? यज्ञ. आणि कलियुगामध्ये परमात्मा तोच. संपत आली का माहिती का? जेवायचं, भोजन तयार आहे, पण मला अंतकरणातून वाटतंय उठूच नाही का, आपण सगळे काकडा करूनच जाऊया. हाय का तयारी तुमची? अरे कुणी आणला रे ह्याला म्हणत असते ना. जेवलेला स्वयंपाक थंड व्हायला लागलाय, हा म्हणतोय काकडा करून जाऊया. खरं एवढा आनंद आहे महाराज, सहज नाही, हा परत मिळत नाही महाराज. याच आनंदाला, याच सुखाला देव सुद्धा भुकेलेला आहे. तुम्ही आम्ही काय, तुमचं भाग्य आहे की अशी गुणवान मंडळी तुमच्या बरोबर आहेत. असो, काय सांगत होतो मी? आता कीर्तन म्हणू नका. युग परत्वे देवाच्या प्राप्तीची साधनं बदलत गेली. कृतयुगात कृते ध्यायतो पुसान, कृतयुगात ध्यान, द्वापार युगामध्ये पूजा, त्रेतायुगामध्ये यज्ञ आणि कलियुगामध्ये परमात्म्याचं नामचिंतन. ही 4 साधनं का बदलत गेली असं तुम्हाला वाटतं? थोडं लक्ष द्या बरं का. माझ्या अभ्यासात जे मला सापडलं ते मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक युगामध्ये देवाच्या प्राप्तीची साधनं बदलण्याची 3 कारणं आहेत. एक, युग परत्वे माणसाच्या शरीरात राहणाऱ्या प्राणाची जागा बदलली. युग परत्वे माणसाची आयुष्य मर्यादा बदलत गेली. आणि युग परत्वे माणसाची अंतकरण शुद्धी बदलत गेली. ही 3 मुख्य कारण आहेत. आणि याच कारणामुळं परमात्मा प्राप्तीची साधनं बदलत गेली. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल कशावरून? मी तुम्हाला उदाहरण सांगतो. तुम्ही ऐकलं असेल महाभारतामधल्या गोष्टी ऐकताना, कथा ऐकताना, कीर्तनातून, की पूर्वीच्या काळात ऋषी मुनींनी 60 हजार वर्ष काय केली? तपश्चर्या केली. ऐकलं ना? किंवा साधा सगळ्यांना माहीत असणारा दृष्टांत आहे वाल्ल्या कोळ्याचा. नारद महर्षीची वाल्याची भेट झाली आणि नारद महर्षींनी त्यांना सांगितलं की काय कर, राम 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 म्हणत बस. आणि ज्यावेळेस तो वाल्याला राम न म्हणता मरा 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 म्हणत का होईना तो बसला. आणि दुसऱ्या वेळेस नारद महर्षी ज्यावेळेस तिथून चालले त्यावेळेस त्या वाल्याच्या अंगावर काय झालं होतं? काय तयार झालं? सांगा, काय तयार झालं? वारुळ. आता मला सांगा, वारुळ तयार झाल्यावर माणसाच्या अंगावरती अस्ती मांस राहील का? चर्म राहील का? कातडी राहील का? या अर्थी त्या मांसाची आणि कातडीची काय झाली होती? माती झालती, माती. आणि वाल्याचा फक्त काय होता तिथं? सापळा, सांगडा होता. मग का वाल्या गेला नाही? त्याचं कारण आहे, त्या काळात मांसाची जागा, प्राणाची जागा कशा होती? हाडामध्ये होती. शास्त्रकार सांगतात, कृते अस्तिगत प्राणः द्वापारे मांस संस्थितः त्रेतायाम रुधिरम प्राण कली अन्नमय प्राणः. शास्त्रकार सांगतात की कृतयुगामध्ये प्राणाची जागा जी होती माणसाच्या शरीरात ती हाडामध्ये होती, हाडामध्ये. म्हणून त्या काळात हजारो वर्ष तपश्चर्या केली तरी काय व्हायचं? सगळं शरीर संपलं तरी अस्थी जरी शिल्लक असल्या तरी सुद्धा काय व्हायचा? माणूस जिवंत राहायचा. बरं, दुसरा मुद्दा, ज्या अर्थी 60,000 वर्ष तपश्चर्या केली त्या अर्थी आयुष्य मर्यादा किती असेल? 50,000 वर्ष असेल? 1,000 वर्ष असेल? निश्चित 1,00,000 वर्ष असेल. मग 1,00,000त 60,000 वर्ष तपश्चर्या करणं सहज शक्य होतं. दुसरा मुद्दा मी सांगितला तुम्हाला. चला थोडक्यात सांगतो, तुमचं लक्षच नाही आता. थोडक्यात दुसरा मुद्दा जो सांगितला आपण, अंतकरण शुद्धी.
दुसरा मुद्दा मी सांगितला, आयुष्य मर्यादा बदलत गेली. 1,00,000 पुढच्या युगामध्ये एक शून्य गेलं. काय झालं? 10,000 वर्ष. त्याच्या पुढच्या युगामध्ये परत एक शून्य उडाला, 1,000 वर्ष. आणि कलियुगामध्ये परत एक शून्य उडाला. मला तर वाटतं 2 उडालेत काही की आता. 100 वर्ष होणं म्हणजे आजकाल मुश्किल आहे महाराज. 60 आहे का नाही? शतक कोणाचंच होत नाही. 50 कशी तरी गाठतायत लोक. 50, 60, 70 ॲव्हरेज आहे आजकालचं. मी सांगत नाही ग्लोबल स्टडी काय आहे, अमुक काय तमुक काय, जाऊ द्या, तो विषय नाही आपल्याकडे, आता वेळ नाही आपल्याकडे. मला सांगायचं आहे. आणि तिसरा मुद्दा मी सांगितला, अंतःकरण शुद्धी फार महत्वाची आहे. परत मी एक छोटं उदाहरण सांगतो, अगदी 2 वाक्यात. चला परत आपण रामायणामध्ये जाऊया थोड्या वेळ. सीतेची शुद्धी कशी झाली सगळ्यांना माहिती. सीतामाईंचा जन्माची कहाणी. एका ब्राह्मणाला काय झालं, नांगरणी शेतात करत असताना काय झालं, त्या नांगराला एक पेटी लागली, सापडली शेतात. आणि ती पेटी बाजूला काढली. आता मला सांगा, ती शेत वास्तविक जनक राजानं त्या ब्राह्मणाला काय केलं होतं, दान दिलं होतं. आणि त्या शेतामध्ये नांगरण करत असताना त्या ब्राह्मणाला पेटी सापडली. मग त्यांनी लक्षात आलं त्याच्या की राजाने आपल्याला जमीन दिली आहे, जमिनीत असणाऱ्या आतल्या गोष्टी दिलेल्या नाहीत. सतसत विवेक बुद्धीने, अंतःकरण शुद्धीने काय केलं, त्यांनी ठरवलं की ही पेटी जनक राजालाच आपण काय केले पाहिजे, माघारी निघून दिली पाहिजे. आता माझा पुन्हा प्रश्न आहे, त्या ब्राह्मणाच्या जागेवर जर तुम्ही किंवा मी असतो तर आपण काय केलं असतं? गपचूप घरी नेली असती. बरं, एखादा त्याच्यातला हे पारमार्थिक वारकरी असता, जिज्ञासू असता, सतसत विवेक बुद्धीवाला असता आजच्या काळात, तर कमीत कमी देण्याच्या आधी म्हणला असता उघडून तरी बघू काय, आणि मग ठरवू द्यायची का. पण त्या ब्राह्मणाने बघितली का उघडून? त्यांनी काय केलं, जनकाच्या दरबारामध्ये नेले. आणि जनक राजांनी सांगितलं, हे मी तुम्हाला दान केलंय, दान केलेली सगळ्या गोष्टी काय आहेत, तुमच्या आहेत. आता तुम्हाला एक मी प्रश्न या युगातलाही सांगतो. तुमच्या बऱ्याच जणांची तर काय असतील, अनेक प्रॉपर्टीज असतील, जागा असतील, प्लॉट्स असतील. आणि आपण प्लॉट्सच्या काय करतो, मुद्रांक ऑफिसमध्ये जाऊन काय करतो, खरेदी खत करतो. करता की नाही तुम्ही खरेदी खत? खरेदी खत केलेलं कोणी कोणी वाचलंय? त्या खरेदी खतामध्ये एक पॅरेग्राफ असतो, या जमिनीतील तदंगभूत वस्तू, हा शब्द असतो बरं का. परत घरी जाऊन वाचा, ज्यांच्या घरी वाचलं नसेल तर. तदंगभूत या शब्दाचा अर्थ आहे, त्या जमिनीत जे काय दगड असेल, झाड असेल, काहीही असेल, त्या सगळ्यांचा अधिकारी आता ज्यांनी घेतलाय तू आहे. तसं राजा म्हणला, जनक म्हणला, ज्या क्षणी मी ही जमीन तुला दान केली त्या क्षणी या सगळ्या गोष्टी झाल्या. ब्राह्मणाने राजाची माफी मागितली, सांगितलं नाही राजन, हे माझ्याकडून तुम्हाला देतोय, पुढचा प्रसंग मला सांगून वेळ घ्यायचा नाही. मला सांगायचंय, त्या काळात लोकांची अंतःकरण शुद्धी अशी होती की दान दिलेल्या गोष्टी सुद्धा काय करायचे लोक, आपलं आहे तेवढंच घेऊन बाकीचं द्यायचं. बऱ्याच पुराणात ह्याच्या कथा आहेत. असो, म्हणून युग परत्वे काय झालं महाराज, साधना बदलत गेली देवप्राप्तीची. त्याची मुख्य कारण सांगितली, प्राणाची जागा बदलली. दुसरं सांगितलं अंतःकरण शुद्धी बदलली. आणि तिसरं कारण सांगितलं वयोमर्यादा बदलत गेली. असं असणारं साधन म्हणून कलियुगातलं सर्वोत्तम साधन तुकोबाराय सांगत असताना म्हणतात की बाबांनो, या साधनाचा अवलंब करा. मग तुम्ही म्हणाल, याचा अवलंब केल्यावर आमचा उद्धार होईल का, आम्ही तरुण जाऊल का? तुकोबाराय म्हणतात, काय जाणू तरले किती नाव आहे ती या बैसा. अरे विचारता काय जाईल म्हणून, अगणित काय जाणू नामेची तरले, कोट्यानु हे कोटी नामेची वैकुंठी बैसविले. कोट्यानु कोटी तरले, हा प्रश्न मनात आणू नका. मग हे कठीण आहे का महाराज? महाराज म्हणतात, नाही. सायासाचे नाही काम घेता नाम विठोबाचे. इथं सायास करायची न लगती सायास, जावे वनांतरा सुखे येतो घरा. नारायण जायची गरज नाही कुठं. आणि हेच असं एकमेव साधन आहे. तुका म्हणे, निर्वाणीचे शस्त्र साचे हे एक, दुसरं साधनच नाही महाराज. जसं आपण म्हणतो ना, भारत पाकिस्तानचं काही झालं का बॉर्डरवरती, एकदाचा अनुभव टाकून का संपवणार, तसं हे साधन म्हणजे काय आहे, साधकासाठी अनुभवमय अनुभव. लक्षात आलं ना तुमच्या? हे निर्वाणीचं शस्त्र आहे महाराज, निर्वाणीचं. याच्यापेक्षा ज्ञानदेवी शस्त्र, ज्ञानदेवी मंत्र, हरिनामाचे यमे कुळ गोत्र वर्जिले असं शस्त्र आहे. हे तुकोबाराय अभंगातून सांगतात. झालेली सेवा पुनश्च तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांच्या
मायबापांच्या पांडुरंग परमात्म्याच्या गुरुवरांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. फक्त 1-2 मिनिट शेवटचे घेतो. सगळ्या माता माऊलींना सगळ्यांना विनंती आहे महाराज, जाता जाता आपल्या दर्शनाचा योग आला, पण जाताना सांगेल प्रत्येकाने आपल्या घरी आजपासून किंवा उद्यापासून तरी ज्यांना आपल्या मुलाला माळा नाहीत ती माळा घाला. माळ घालत नसतील प्रत्येक जण, आपल्या घरातले जर ऐकत नसतील तर उद्यापासून कमीत कमी इथं आलेल्या प्रत्येकाने आपल्या घरीमध्ये काय करा, हरिपाठ घ्यायला सुरुवात करा संध्याकाळी. कारण आपण हरिपाठ घेतला तर आपल्या घरातले काय करतील बघून म्हणा, पाठ नसू द्या. आज शोकांतिक आहे महाराज, हे रील स्टार झालेले एवढी लोक आहेत ना, मला असं कधी कधी वाटतं की 80% वारकऱ्यांच्या ह्या महाराज लोकांचे सुद्धा हरिपाठ पाठ आहेत का, शंका आहे महाराज. आपल्याला परमार्थ करायचा असेल तर प्रत्येक माता भगिनीने इथं आलेल्या प्रत्येक वारकऱ्यांनी आपल्या घरी हरिपाठ केला पाहिजे. आपल्या मुलाबाळांना घेऊन बसलं पाहिजे, त्यांच्यावर आपल्या धर्माची आपल्या संस्कृतीची बीजं रोवली पाहिजेत. कारण धर्म काय झाला पाहिजे मला, संस्कार फार महत्वाची गोष्ट आहे. संस्कार आहेत तर सगळं आहे. मी तुम्हाला जाता जाता सांगतो की आपण काय करतो, नेहमी दुसऱ्याला नावं ठेवतो, दुसऱ्या धर्माच्या कट्टरतेविषयी बोलतो, पण आपण मात्र जाणीवपूर्वक आपल्या धर्म आणि आपल्या संस्काराकडे दुर्लक्ष करतो. मी तुम्हाला सांगतो, मी जगातल्या अनेक देशामध्ये गेलो आहे, अनेक संप्रदाय, अनेक धर्माचा अभ्यास, जसं आपण म्हणतो ना, ख्रिश्चन लोक असतील, मुस्लिम लोक असतील, अनेक धर्म असतील, त्यांचा जवळून अभ्यास केला आहे. आता राहुल महाराजांना माहिती, धनुमामांनाही माहिती आहे, मी काही कीर्तनकार नाही आहे, तुमच्याही लक्षात आलं असेल. हां, मी कीर्तनकार नाही आहे, मी एक आपला नोकरी करणारा पुण्यातला एक आपला नोकरदार आहे. आणि मी बऱ्याच जगातल्या अनेक देशामध्ये गेलो आहे, मग रशिया असेल, फ्रान्स असतील, इस्टोनिया असेल, स्वीडन असेल, पॅरिस असेल, अशा अनेक देशामध्ये जाऊन कामाच्या संदर्भात गेलो आहे. आणि तिथं गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण पाश्चात्य लोकांना नावं ठेवतो, त्यांच्या संस्कृतीला नावं ठेवतो, पण वास्तविक त्यांनी त्यांची संस्कृती फार प्रेमानं जपली महाराज. माझा एक मित्र आहे रशियाचा, त्याचं नाव आंद्रे, मी मुद्दामून नाव सांगतो तुम्हाला. त्या माणसाशी माझी चर्चा झाल्यानंतर ते त्या एका पर्टिक्युलर डेला ते चर्चमध्ये जातात वगैरे, त्यांची जी प्रार्थना वगैरे करतात. मीही बऱ्याच वेळेस चर्चमध्ये गेलो नक्की काय असतं पाहण्यासाठी. आणि चर्चमध्ये गेल्यानंतर मी म्हटलं, ही सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या मुलामध्ये कशा उतरवता. त्यावेळेस त्यांनी सांगितलं मला, आत्ताच 25 डिसेंबर आपण काय साजरा केलं, काय म्हणून साजरा केला, काय केला, आणि सगळे काय झाले, झिंगालाला केलं सगळ्यांनी, बरोबर ना. सगळ्यांनी त्या लाल टोप्या डोक्याला घातल्या, आपणही आपल्या मुलांना लाल टोप्या घालून पाठवलं महाराज. लक्षात ठेवा हे काय चाललंय, हे कोणत्या प्रकारचं मार्केटिंग चाललंय, लक्षात ठेवा. माझा विरोध त्यांच्या धर्माची बीजं रोवतात त्यांना नाहीये, माझा विरोध आपण, लक्षात ठेवा आपण काय करतोय. आपल्याला माहिती आपला मराठी भाषिक दिन कधी आहे, आपल्याला माहिती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कधी आहे. कधी आपण स्वतः फेटा बांधलाय, कधी आपण आपल्या मुलांना भगवा फेटा बांधलाय, कधी आपण आपल्या धर्माची. लक्षात ठेवा, धर्म टिकवणं, संस्कृती टिकवणं म्हणजे हातात दंडकं घेऊन कोणाच्या तरी डोकं फोडणं नाहीये. धर्म आणि संस्कृती टिकवणं म्हणजे आपल्या मुलांवरती जे काही परंपरेनं चालत आलेली आपली हिंदू धर्म संस्कृती ही त्यांना घरात बसून समजावून सांगणं. इतरांच्या धर्माचा तर आदर कराच, तिरस्कार करायची गरज नाही, पण त्याबरोबर आपला धर्म हा काय केला पाहिजे, अंगीकार केला पाहिजे. आता मी त्या आंध्रेला बोलत असताना एक गंमत सांगतो. त्याला म्हटलं की तुम्ही तुमच्या मुलांना ह्याची गोडी कशी लावता. त्याने एक उदाहरण सांगितलं. ते म्हणे आम्ही काय करतो, आता हे फॅड सगळीकडेच आहे म्हणा, माझा मुलगा वर्षभरात जी एखादी गोष्ट मागतो ना, एक महत्वाची गोष्ट असेल, मग एखादा ॲपलचा टॅब असेल, आयपॅड असेल, किंवा काही त्याला जे काय मागायचं आहे ती गोष्ट मागितल्यानंतर मी त्याला नाही म्हणत नाही, हा देतो 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 म्हणतो, आणि बरोबर ख्रिसमसच्या आदल्या दिवशी ती वस्तू खरेदी करून घरी ठेवतो. तुमचे जर ख्रिश्चन कोणी मित्र वगैरे कोण असतील ना, तर त्यांना विचारा किंवा तुमच्या लगेच लक्षात येईल. आणि ज्या दिवशी तो नाताळाचा मुख्य दिवस असतो ना, 25 डिसेंबर, त्या दिवशी आपल्या मुलानं मागितलेली आवडीची गोष्ट काय करतात ती लोक, त्या मुलाच्या जवळ त्याच्या उशेला तो झोपेत असतानाच आणून ठेवतात. आणि जसा मुलगा जागा होतो आणि ती आपणाला गेली वर्ष ज्या वस्तूसाठी तरसलेला असतो ती गोष्ट पाहिली की तो आनंदानं आईवडिलांना मिठ्या मारायला लागतो. बाबा कोणी आणली, बाबा सांगतो येशूने दिली, येशूने. लक्षात ठेवा, ही धर्माची बीज कशा प्रकारे ती आपल्या मुलामध्ये रोवतात. त्याच प्रकारे आपण त्यांच्याकडून ह्या घेण्यासारख्या गोष्टी, द्वेष देण्यासारखं नाहीये, त्यांचा द्वेष करण्यासारखं नाही, ही बीज आपल्या घरच्या मुलांवरती रुजवा.
कारण पुढचा काळ फार भयंकर आहे महाराज. म्हणून आपली मुलं जर आपली संस्कृती सांभाळणारी असतील, संस्कारक्षम असतील, तरच आपला पुढे सांभाळ होईल. नाहीतर गावोगाव वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम काय होईल, उघडल्याशिवाय राहणार नाही. कारण आज श्रीमंतांना मुलं जोपासायला नको वाटतात आणि आज श्रीमंत मुलांना आईबाप जोपासायला नको वाटतात महाराज, उभे वाटते. असो, जास्त वेळ घेत नाही, झालेली शिवा पुन्हा तुम्हा सर्वांच्या